हाय फ्रेंड्स, आज आपण संख्यांचे प्रकार हा टॉपिक बघणार आहोत. ठीक आहे. आता पहिला नैसर्गिक संख्या. आपण पहिल्यांदा नैसर्गिक संख्या बोलू, समजून घेऊ. नैसर्गिक संख्या म्हणजे त्यांना मोज संख्या असंही म्हणतात. त्या 1, 2, 3 पासून स्टार्ट होतात. 1, 2, 3 पासूनच्या सगळ्यात पुढच्या संख्या. ठीक आहे. त्यांना काय बोलतात? नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या असं म्हणतात. सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, पण सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येणार नाही. ठीक आहे. आता दुसरी पूर्ण संख्या. पूर्ण संख्यामध्ये 0 सुद्धा इन्क्लूड केला जातो. म्हणजे नैसर्गिक संख्या सगळ्यात त्या आणि 0 सुद्धा. ठीक आहे. पूर्ण संख्यामध्ये 0 असतो, नैसर्गिक संख्यांमध्ये 0 नसतो. ठीक आहे. तर सर्वात लहान पूर्ण संख्या काय असणार आहे? मग सर्वात लहान पूर्ण संख्या 0 असणार आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय असणार आहे? 1 ही सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या असणार आहे. आता पूर्णांक संख्या बघणार आहोत आपण. पूर्णांक संख्या म्हणजे ही एक नंबर लाईन आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मध्ये सेंटरला काय असणार आहे? 0. इथून ज्या राईट साईडला असणार आहे त्या सगळ्या पॉझिटिव्ह असणार आहेत, ज्या लेफ्ट साईडला असणार आहेत त्या सगळ्या निगेटिव्ह असणार आहेत. ही झाली आपली लाईन. ठीक आहे. सगळ्या पॉझिटिव्ह असणार, निगेटिव्ह असणार आणि याच्यामध्ये 0 सुद्धा असणार आहे. याला काय म्हणतात? पूर्णांक संख्या असे म्हणतात. पूर्णांक संख्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आणि 0 असे सगळे नंबर्स असतात. ठीक आहे. सर्वात लहान किंवा सर्वात मोठी संख्या आपण पूर्णांक संख्यामध्ये सांगू शकत नाही. आता जसं तुम्ही 0च्या राईट साईडने जाल तेव्हा सगळ्यात मोठी संख्या सांगू शकत नाही आणि निगेटिव्ह साईडला जसे जसे जाल तसे लहान लहान संख्या होत जाते. म्हणजे तुम्ही सगळ्यात मोठी संख्या पण सांगू शकत नाही आणि सगळ्यात छोटी संख्यासुद्धा सांगू शकत नाही. ठीक आहे. आता धनपूर्णांक संख्या म्हणजे काय? 1 पासून जे नंबर स्टार्ट होतात ते सगळे कसे झाले? धनपूर्णांक संख्या. आणि ऋणपूर्णांक संख्या म्हणजे काय? की -1 ऋण 1 पासून ज्या संख्या चालू होतात ना त्या सगळ्या कशा असतात? ऋणपूर्णांक संख्या असतात. ठीक आहे. आता समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? की ज्या संख्यांना 2ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला काय म्हणतात? समसंख्या असं म्हणतात. किंवा एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात, त्यांना काय म्हणतात? समसंख्या असं म्हणतात. आता आपण उदाहरण बघूया समसंख्यांचं. 758 एकक स्थानी 8 आहे, म्हणजे या पूर्ण संख्येला पूर्ण संख्येला 2ने भाग जाईल. किंवा एकक स्थानी जर 8 आहे म्हणजे 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक संख्या आहे, त्यामुळे ही पूर्ण संख्या कशी झाली? समसंख्या झाली. आता इथे काय आहे? 3970 एकक स्थानी काय? 0 म्हणजे या पूर्ण संख्येला 2ने भाग जाईल. 2ची आपण कसोटी पाहिली होती. 2ची कसोटी काय होती? जर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर कोणती संख्या असेल तर त्या पूर्ण संख्येला 2ने भाग जातो. मग सेम तसंच समसंख्यांची व्याख्या पण तीच आहे ना, की जर 2ने पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या कशी असते? समसंख्या असते. त्यामुळे इथं एकक स्थानी 0 आहे म्हणजे ही संख्या कशी झाली? समसंख्या झाली. इथं एकक स्थानी 6 आहे म्हणजे ही संख्या समसंख्या झाली. एकक स्थानी 0 म्हणजे ही संख्या काय झाली? समसंख्या झाली. जर इथं 9757 असता, एकक स्थानी काय? 7 म्हणजे ही संख्या कशी आहे? समसंख्या नाही आहे, ही संख्या विषम संख्या आहे. आपण विषम संख्येची सुद्धा व्याख्या बघणार आहोत. आता विषम संख्या. ज्या संख्येला 2ने भाग जात नाही तिला विषम संख्या असं म्हणतात. किंवा एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात, त्यांना काय म्हणतात आपण? त्यांना काय म्हणतो आपण? विषम संख्या असं म्हणतो. विषम संख्या आणि समसंख्यामध्ये भरपूर वेळा कन्फ्युजन होतं, त्यामुळे या डेफिनेशन व्यवस्थित पाठ करा. ठीक आहे. समसंख्या म्हणजे काय? समसंख्या म्हणजे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक संख्या हवी. आणि विषम संख्या म्हणजे काय? 1, 3, 5, 7, 9 यापैकी एक संख्या असेल किंवा 2ने पूर्णपणे भाग जात नसेल तर त्या संख्येला विषम संख्या असं म्हणतात. ठीक आहे. आता आपण उदाहरण बघूया विषम संख्येचं. आता पहिलं एक्झाम्पल काय आहे? 1249 एकक स्थानी 9 म्हणजे ही संख्या कशी झाली? विषम संख्या झाली. आता दुसरं एक्झाम्पल बघू. 6007 एकक स्थानी 7 आहे म्हणजे ही संख्या कशी झाली? विषम संख्या झाली. जर विषम संख्या म्हणजे काय? एकक स्थानी 1,
3, 5, 7 किंवा 9 यापैकी जर कोणती संख्या असेल तर ती संख्या विषम संख्या असते. आता मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 1 किंवा ती संख्या याशिवाय कोणत्याच संख्येने भाग जात नाही तिला मूळ संख्या असं म्हणतात. आता 2 हा फक्त 2च्याच पाड्यामध्ये आणि 1च्या टेबलमध्ये, 1च्या आणि 2च्याच टेबलमध्ये, त्यामुळे ही कशी झाली? मूळ संख्या झाली. 3 काय झाली? मूळ संख्या झाली, कारण 3 हा फक्त 1च्या आणि 3च्याच टेबलमध्ये असतो, त्यामुळे 3 ही मूळ संख्या झाली. मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला 1ने आणि त्या संख्येशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्यामुळे तिला मूळ संख्या असं म्हणतात. आता आपण जर 4 घेतलं, 4 ही मूळ संख्या आहे का? 4 ही मूळ संख्या नाही, कारण 4ला 2ने सुद्धा भाग जातो, म्हणजे 4 ही 1च्या पाड्यामध्ये येते, 2च्या पाड्यामध्ये येते आणि 4च्याही पाड्यामध्ये येते, त्यामुळे 4 ही कशी आहे? 4 ही मूळ संख्या नाही आहे. ठीक आहे. मूळ संख्या आणि याला संयुक्त संख्या असं म्हणतात. ठीक आहे. मूळ संख्येचा बेसिक पॉईंट जी होती, जो पॉईंट होता तो तुम्हाला समजला असेल की 1 आणि तीच संख्या याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तेव्हा ती कशी असते? मूळ संख्या असते. आता जोडमूळ संख्या. ज्या जोडमूळ संख्यांमध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते अशा मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या असं म्हणतात. आता आपण उदाहरण बघूया. 3 आणि 5 याच्यामध्ये 3 आणि 4 म्हणजे आपण हे नंबर्स लिहिले तर कसे होणार आहेत? 3, 4, 5. याच्यामध्ये 3 काय मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्या आहे, फक्त एकच मध्ये कशी संयुक्त संख्या आहे, त्यामुळे या 3 आणि 5ला काय म्हणतात? जोडमूळ संख्या असं म्हणतात. जोडमूळ संख्या म्हणजे काय? दोन मूळ संख्यांच्या मध्ये फक्त एकच संयुक्त संख्या असते. 2 जोडमूळ संख्याच्या मध्ये जेव्हा एकच संयुक्त संख्या असते तेव्हा त्याला जोडमूळ संख्या असं म्हणतात. आता 7 आणि 5 आणि 7. 5 आणि 7 मध्ये 5, 6, 7 येतात. ठीक आहे. आता 6 ही मूळ संख्या नाही. 6 मध्ये 6 कोणकोणत्या टेबलमध्ये आहेत? 1च्या येतात, 2च्या येतात, 3च्या येतात आणि 6च्या येतात, त्यामुळे 6 ही संयुक्त संख्या आहे, 6 ही मूळ संख्या नाही. पण 5 आणि 7 कशी झाली? जोडमूळ संख्या झाली. ठीक आहे. आता सेम तशा दुसऱ्या पेअर्स आहेत. 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43. ठीक आहे. या सगळ्या कशा झाल्या? जोडमूळ संख्या झाल्या. आता 8वा संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? 2पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्या अथवा एक व्यतिरिक्त कोणतीच मूळ संख्या नसलेल्या संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात. आताच आपण पाहिलं होतं की मूळ संख्या म्हणजे काय होतं? त्याला 1 आणि तीच संख्या याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, ती संख्या कशी झाली? मूळ संख्या झाली. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय? एका व्यतिरिक्त 1 आणि तीच संख्या याच्या व्यतिरिक्त खूपशा संख्येने भाग जात असेल तरच त्या संख्येला काय म्हणतात? संयुक्त संख्या असं म्हणतात. आता 2पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्या अथवा एका व्यतिरिक्त कोणतीच मूळ संख्या नसलेल्या संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात. किंवा आता 4 हे कोणकोणत्या टेबलमध्ये येतात? 1च्या येतात, 2च्या येतात आणि 4च्या येतात, म्हणजे 1 आणि 4 याच्या व्यतिरिक्त 2 पण आहे ना, म्हणजे 2ने पण 4ला भाग जातो ना, त्यामुळे 4 ही काय झाली? संयुक्त संख्या झाली. आता 3 घेऊया आपण. 1 आणि 2च्या टेबलमध्ये 3 येतात का? नाही, फक्त 3च्याच टेबलमध्ये 3 येतात, म्हणजे 3ला 1ने आणि 3नेच फक्त भाग जातो, म्हणून 3 ही मूळ संख्या झाली आणि 4 ही काय झाली? संयुक्त संख्या झाली. आता आपण उदाहरण बघूया. 4, 6. 6 मध्ये काय? 6 कोणकोणत्या पाड्यामध्ये येतात? 1च्या येतात, 2च्या येतात, 3च्या येतात आणि 6च्या येतात, म्हणजे 1 आणि 6 म्हणजे तीच संख्या. याच्या व्यतिरिक्त सुद्धा 6ला भाग जातो, त्यामुळे ही काय झाली? संयुक्त संख्या झाली. आता जे आपण संख्या बघितल्यात, संख्यांचे प्रकार बघितले, त्याच्यावरून काही पॉईंट्स आहेत ते आपण बघूया. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. ठीक आहे. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. सर्वात लहान धन संयुक्त संख्या. सर्वात लहान धन संयुक्त संख्या किती आहे? 4. सर्वात लहान धन विषम संख्या
9. विषम संख्या म्हणजे काय पाहिलं होतं आपण की विषम संख्या म्हणजे ती त्या संख्येला 2ने भाग जात नाही. ठीक आहे, त्या संख्येला 2ने भाग जात नाही. 3 ही काय होईल प्राईम होईल. 7 ही काय होईल प्राईम होईल. प्राईम म्हणजे काय, प्राईम म्हणजे मूळ संख्या आहे. 3 मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे, 7 ही मूळ संख्या आहे. मग विषम संख्या कोणती आहे, म्हणून 9 ही सगळ्यात लहान विषम संख्या आहे. ठीक आहे, आता दुसरा पॉईंट बघूया आपण. 2 समसंख्यांची बेरीज समसंख्या येते. आता आपण उदाहरण बघूया. 2 समसंख्यांची बेरीज कशी असते, समसंख्या असते. 4 + 2 बेरीज किती आली 6. 6 ही काय झाली समसंख्या झाली. ठीक आहे, आता 2 समसंख्यांची वजाबाकी समसंख्या येते. 4 - 2 किती आले 2. 2 ही काय झाली समसंख्या झाली. म्हणजे 2 समसंख्यांची बेरीज समसंख्या येते. 2 समसंख्यांची वजाबाकी काय येते समसंख्या येते. नंतर बेरीज किंवा वजाबाकी एक सम आणि एक विषम संख्या असेल तर ती नेहमी विषम संख्या असेल. म्हणजे जर बेरीज करताना एक समसंख्या घेतली आणि एक विषम संख्या घेतली तर जे उत्तर येतं ते काय येतं विषम येतं. 5 + 3 काय होईल 7 होणार आहेत. आणि जर वजाबाकी केली 4 - 3 उत्तर काय आलं 1. ठीक आहे, त्यामुळे 2 विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी एक समान एक विषम संख्या असेल तर ती नेहमी कशी असते विषम संख्या असते. 2 विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी काय येते समसंख्या येते. म्हणजे 3 + 5 घेऊया, बेरीज किती आली 8 येईल. म्हणजे ही काय झाली समसंख्या झाली. आता विषम संख्यांची वजाबाकी घेऊया. 5 - 3 घेतले तर वजाबाकी किती आली 2 आली. 2 ही काय समसंख्या आहे. म्हणजे समसंख्यांची 2 समसंख्यांची वजाबाकी समसंख्या येते. बेरीज किंवा वजाबाकी एक समान एक विषम संख्या असेल तर ती विषम संख्या येते. 2 विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही काय असते समसंख्या असते.